सबका स्वागत है यहाँ पर. ओके, मी स्वागत करतो आपले तिवारी सिस्टरांचं. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. गॉड ब्लेस. अजून कोण आहे का नवीन? ओके ओके. सो अद्भुत समय यहाँ पर. एक ब्रदर आहेत, मोहन ब्रदरच्या शेजारी. मला नाव कळेल? नाव काय कळेल? अशोक करेक्ट. ब्रदर अशोकचं स्वागत करूया त्यापासून. गॉड ब्लेस यू. चर्च पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद, आभार. ओके, थँक्यू. तुम्ही इथे आलेले, विशेष करून चर्चसाठीच आलेलेच आहेत. पण आज हे सर्व सुंदर सेटअप जे आपण केलेले आहे, आज शिल्पाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत आहात आणि आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. काल पण अद्भुत त्या गोष्टी झाल्या. सो थँक्यू. नंतर तीच बोलेल आणि नंतर आपण सेलिब्रेशन्स करूया. ओके, तर निवांत राहा, काही काळजी करू नका. संध्याकाळपर्यंतची सोय आहे इथे. हां, तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. चलो, एक क्वेश्चन पूछना चाहता हूँ. व्हॉट डज गॉड सी व्हेन ही सीज यू? जेव्हा परमेश्वर तुम्हाला बघतो तर नक्की तो तुमच्यात काय बघतो? कुणा क्या देखता है परमेश्वर? ओके, सपोज तुम आ गए अभी चर्च में आके बैठे हो, तो क्या देखता है? सोचो. या फिर आप घर में प्रार्थना को बैठ गए हो, तो प्रभु क्या देखता है? नाही, जर तुम्ही बसताय म्हणताय प्रभु मी तुझं लेकरू असं तसं, तो प्रभु क्या देख रहा है? एक पापी आदमी देख रहा है या एक गुस्से वाला आदमी देख रहा है? भले आप होगे. ओके, मी असं कोणीच नाही येते की ज्याला राग नसेल येत. ओके, क्या एक डिसोबीडियंट बच्चे को देख रहा है? का अवज्ञा केलेल्या अशा लेकराला बघत आहे? वो भी होगे. ओके, कई बार आज्ञा मोड़ते, मैं तो खुद मोड़ता हूँ. ओके, बट व्हेन वी कम इन गॉड्स प्रेजेंस, यू नो व्हाट गॉड सीज. जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात येतो तेव्हा तुम्हाला माहिती देव काय बघतो? लेट मी टेल यू व्हाट ही डज नॉट सी. किंवा मला तुम्हाला सांगू द्या की तो काय पाहत नाही. इट्स यू. तो तुम्हालाच बघत नाही खरं तर. Amen. हालेलुया. Because he sees Jesus. Amen. का? कारण तो तुमच्यात येशूला पाहतो. Amen. हालेलुया. That is why we are accepted by God, because Jesus is our representative and God sees Jesus. Amen. म्हणूनच तर आपण देवाकडे स्वीकारलेले लोक आहोत, कारण देव आपल्याला नाही येशूला स्वीकारत आहे. Amen. हालेलुया. बिंदास आ जाओ, क्योंकि आप नहीं आ रहे हो, यीशु आ रहे हो. आमेन. That is why हम लोग प्रेयर का एंड कैसे करते हैं? In Jesus name. म्हणूनच आपण प्रार्थना करताना शेवट कसा करतो? प्रभु येशूच्या नावात मागतो. इसका मीनिंग क्या है? ये लोगों ने एक फॉर्मेट बना दिया. ओके, इसका मीनिंग ये कि आई स्टैंड इन जीसस स्टेड और इन जीसस पोजीशन. ओके, एंड एज जीसस इज प्रेइंग, सो आई हैव प्रेड. याचा अर्थ खरा तर काय आहे की देवा मी प्रभु येशू म्हणून थांबत आहे आणि प्रभु येशू बनून थांबत आहे आणि येशूच्याच नावात म्हणून मागत आहे. ओके, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो व्हेनेवर यू आर कमिंग, सो जस्ट कम विथ स्माइल, लाफ्टर. And जैसे मैंने लास्ट टाइम बोला, when was the last time did you pray in God's presence or talk to God with a smile on your face? मग मी जसं तुम्हाला मागच्या वेळेस विचारलं, केव्हा ती शेवटची वेळ होती जेव्हा तुम्ही हसत हसत देवाच्या सानिध्यात आला आणि देवाशी बोलला? आहे का लक्षात? आणि आपण सहसा आपल्याला वाटतं देवासमोर रडतच जायला लागतं. ओ प्रभु, हे प्रभु, हा माझे दुःख बघ. ठीक है, रो, मैं भी खुद रोता हूँ. बट अगर अब मैं कैसे रोता हूँ? हाँ, दुख से भी रोता हूँ, लेकिन मेरे आंखों में तब आंसू आते ज्यादा जब मैं परमेश्वर के प्रेम को देखता हूँ. मी म्हणतो प्रभु तू माझ्यावर किती प्रेम करतोस. हालेलुया. हां, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा मी माझ्या अशक्तपणाला बघतो, ओके, मला प्रभु म्हणाला काळजी करू नको, मी जेव्हा तुला जन्म दिला मला माहिती आहे तुझी प्रकृती काय आहे. प्रकृती म्हणजे फ्रेमवर्क. गॉड हॅज क्रिएटेड मी, सो ही नोज मी बेटर. देवाने मला बनवलेला आहे तर तो मला चांगलं ओळखत आहे. सो दॅट इज व्हाय गॉड हॅज ऑल्सो गिवन यू इन एबल हँड्स. आणि म्हणूनच देवाने आपल्याला सुरक्षित हातामध्ये दिलेलं आहे. ओके, वो कोई भी हो सकता है. तुम्हारे माँ बाप रह सकते हैं, परिवार वाले, या फिर पती पत्नी. ओके, तर जसं मी शिल्पाला म्हणतो की तू माझी खूप काळजी घेते. ओके, कारण देवाने तिला तो काम दिलेलं आहे की बघ ह्या अशक्त माणसाला मी बनवलंय, ह्याची काळजी घे. ओके, तो ऐसा परमेश्वर का काम होता है. सो एनीवेज, सो व्हाट आई वाज सेइंग इज कि प्रभु को, है ना, हमेशा उससे बात करो, धन्यवाद दो, खुशी मनाओ उसकी उपस्थिति में. I'll tell you one thing, a child, can someone tell me how many times a child laughs in one day? किसको पता है?
तुम्हाला माहिती आहे का, एक लहान लेकरू दिवसातून किती वेळा हसतं? अंदाज तो बोलो, किधर है जोहाना, कितने बार हंसती? सनी कुछ मालूम है तेरे को? हाँ शामल, हा म्हणतो तो. किती? नाही बोल ना, अंदाज काय बोलो. माहिती? अंदाज आहे. बेबी आहे बच्चे सब. अभिषेक किती वेळा हसायचा? अक्षय स्वप्नालीचं बाळ. हा चहा आपला आहे की अस्तवन. हा प्रतीक्षा किती वेळा हसायची? का हसायचीच नाही? नाही अभिषेक किती आपला ओम प्रकाश ब्रदर बोलो यार, अंदाज कितना हंसा? बहुत हसा. बहुत हंसा. कोई भी नंबर नहीं बता रहा मेरे को. लक्ष्मी सिस्टर तर पोरीपेक्षा जास्त हसते असते ना. पोरगी बघून म्हणत असेल आई का हसतीये. ओके छान छान है ते स्वभाव. मी येतो त्या स्वभावाकडे. बरं चलो, जिनको नहीं पता तो उनको बोल रहा हूँ. दिन में कम से कम बोल रहा हूँ, ज्यादा होता है 400 बार बच्चा हंसता है. 400 मतलब कितना? 400 वेळा कमीत कमी हसतं लेकरू. अब ये स्वभाव किसने दिया है? परमेश्वर ने दिया है. हालेलुया. वैसा पागल नहीं कि ऐसे हंस रहा है ना. Thank you, Lord. बच्चा बिना कुछ देखे हंस रहा है. कधी कधी मला भीती वाटते की मला बघून जो आहे ना अशी का बघत राहते है ना. म्हणजे सब लोग देखते मैं शिल्पाकडे असं की माझ्याकडे अशी बघत असते की जरा कमी हंसते. अगर उसकी हंसी बहुत कीमती है, वैसा किसको भी देती नहीं है. हाँ तो उसको बहुत हंसाने के बाद वो हंसेगी. बट एनीवेज मला काय म्हणायचं, देवाने हा गुण टाकलेला है. सो बच्चे 400 बार हंसते थे. तो यहाँ पे आप कोई बता सकते हो आप लोग कितने बार हंसे? मिनिमम 400 तो हंसते रहते नहीं का? तो फिर अभी क्या हो गया, जो बड़े होने के बाद तुम्हारा 400 हंसी दिन में 4 पे आ गई. सोचो इसके बारे में. म्हणजे कुठेतरी प्रॉब्लम है. परमेश्वर ने तो नहीं कुछ किया चेंज. वही परमेश्वर है जो आपको बचपन में हंसाता था, वो अभी भी है, जो लाफ्टर देगा, जॉय देगा. समथिंग हैज हैपेंड कि हम लोग ही चेंज हो गए, कि हमको परमेश्वर का उपस्थिति, हमको परमेश्वर का नजदीकिया हमको समझ में नहीं आई. सो दैट इज व्हाई बाइबल सेज rejoice in the Lord always, and again I will say rejoice. Amen. म्हणूनच बायबल म्हणतं की परमेश्वरामध्ये, देवामध्ये आनंद कर. आणि पुन्हा एकदा मी तुला सांगतो, आनंदच कर. तुमच्या शेजाऱ्याला सांगा, प्रभूमध्ये आनंद कर. प्रभूमध्ये आनंद कर. नाही ऐकलं त्यांनी. पुन्हा सांगा त्याला, परत सांगते आनंद कर. हे परत सांगते आनंद कर. खरंच देव म्हणतो परत परत कर. का? कारण तुम्ही विसरून जाता. कशाला विसरता? जर देवाने सांगितलं आनंद कर, तर तुमच्याकडे आनंद करण्याचंच ऑप्शन है. आमेन. कितना ब्यूटीफुल लॉज है देखो परमेश्वर का. या ही सेज अगेन आई एम सेइंग रिजॉइस. आमेन. किती सुंदर नियम आहे परमेश्वराचा. तो म्हणतो परत एकदा मी तुला सांगतो, आनंदच कर. लेकिन हम लोग कितने हटीले लोग हैं. परत सांगतो आनंद कर म्हटलं तरी पण परत आनंद करत नाही. सिरियसली रॉन्ग है, कुछ तो रॉन्ग है. या सो रिजॉइस करो परमेश्वर में. Because that is the portion of God's child. Amen. का? कारण हा आपला वाटा आहे आनंद. So I'll take you to a very beautiful truth. Genesis chapter 3 verse 6. उत्पत्ति याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन. Okay, और उसके बाद मैं एक पावरफुल रेवलेशन पे आने वाला हूँ. जल्दी जल्दी मेरे को खत्म करना पड़ेगा, आज तेवढा वेळ नहीं है. Okay, पटपट अपन बघूया. Genesis 3. यहाँ पे मैं आपको एक अद्भुत चीज बताना चाहता हूँ. हाँ, 6वां वचन वाचूया. So when the woman saw the tree was good for food, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे, असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले. Praise the Lord. हालेलुया. आता माझ्याकडे लक्ष द्या. ये स्त्री ने क्या किया? वो देखा फल बहुत अच्छा है. So first thing it was good for food. मग पहिली गोष्ट म्हणजे ते खायला चांगलं आहे. Obvious. Second is pleasant to the eyes. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिसायला पण सुंदर आहे. Or third, it is desirable to make one wise. आणि एवढंच नाही, ते एखाद्याला शहाणं बनवण्यास इष्ट आहे. ये 3 चीज हमेशा शैतान मोह में लाता ही है. कोई भी मोह माया टेम्पटेशन, इसमें 3 चीज आपको दिखेगी कि इट इज ऑलवेज गुड. ओके, ऐसा कोई पाप नहीं कि जिसमें मजा नहीं आता है. उस टाइम मजा आता है, लेकिन उसके बाद में बहुत दुख होता है, टेंशन होता है. ओके, सो हमेशा शैतान करेगा अरे अच्छा है, कोई प्रॉब्लम नहीं. जैसे अभी धूम्रपान के बारे में सबको मालूम है, सिगरेट स्मोकिंग इज हैजर्डस टू हेल्थ. नाश होता है, सब कुछ होता है, बट स्टिल पीपल स्मोक. मग आपल्या सगळ्यांना माहिती
आहे धूम्रपान तब्येतीसाठी खराब आहे किंवा तुमच्या शरीरासाठी इजादायक आहे, तरी पण सगळेजण करतात. हाँ, उसके बॉक्स पे इतना गंदा चित्र रहता है कैंसर का, ये वो, लेकिन उसी बॉक्स को खोल के आदमी सिगरेट पी रहा है. ओके, क्यों? का? क्योंकि शैतान ने ऐसे भी एडवर्टाइजमेंट्स किया कि देयर आर सम पीपल हु हैव लिव्ड 100 years, even though they are smoking. मग का? कारण शैतानाने असं पण बऱ्याच लोकांना दाखवून दिलं की अरे काय नाही, सिगरेट पिले तरी लोक 100 वर्ष जगतात. कुछ 1-2 बंदे ऐसे निकल गए कि सिगरेट पिए, दारू पिए, ओके, ऐश किया, और वो अच्छा 90 ऐसा कुछ नंबर उन्होंने कैच किया और फिर बाद में मर गए. तो लेकिन शैतान हमको वो मेजॉरिटी नहीं बता रहा है जो लाखों करोड़ों लोग बस 40 की उम्र में ही मर रहे हैं या 50 की उम्र में खत्म हो रहे हैं बिकॉज ऑफ एडिक्शन. ये चीज शैतान नहीं बताएगा. ओके, सो दैट इज व्हाई वी नीड टू बी वाइज दैट what thing is not good for me, I will not allow it to come to me. Amen. म्हणून आपल्याला हुशार राहायचं आहे. जी गोष्ट माझ्यासाठी चांगली नाही, मी का त्याच्याकडे जाऊ? Okay, next, it is pleasant to the eyes. मग दुसरी गोष्ट, डोळ्यांना ती चांगली दिसते. Praise the Lord. Hallelujah. आपको क्यों लगता है कि इतने अच्छा पैकेट्स को अच्छा क्यों बनाते हैं? है ना, लेज बोलो या जो भी वेफर्स है या सिगरेट या दारू की बॉटल्स बोलो, है ना, बिल्कुल अट्रैक्टिव होती है, ऐसी गंदी नहीं रहती है. क्यों? क्योंकि आंखों के लिए सबसे पहले आंख पकड़ना चाहिए, उसके बाद आगे प्रॉब्लम्स चालू हो सकता है. तर म्हणून लक्ष राहा की काही गोष्टी दिसायला सुंदर असतील पण कदाचित ते तुमच्यासाठी चांगल्या नसतील. ओके, नेक्स्ट, अ ट्री डिझायरेबल टू मेक वन वाइज. आणि असं झाड जे एखाद्याला शहाणे बनवेल. कुछ लोग बहुत ही ज्यादा शहाणे बनने के चक्कर में हीड़े बन जाते हैं. सीरियसली वो बोलते काय नाही पास्टर, काय नाही, मी हँडल करून घेईन, कुछ नहीं, मैं संभाल लूंगा, मैं देख लूंगा, मैं बहुत होशियार आदमी हूँ, है ना. कुछ लोग गलत स्कीम्स में भी फंस जाते हैं. मी तुम्हाला सल्ला देतो, अशी कोणती पण स्कीम आली की तुम्हाला म्हणतील की 24 तासात तुमचा पैसा डबल, प्लीज मत इन्वेस्ट करो, संभल के रहो, तुम्हारा पैसा है एनीवेज, उसमें हाथ मत डालो क्योंकि वो टेम्पटेशन है. अशी कोणती स्कीम नसते की तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत करेल. उलटा हुशार रहो कि नहीं बाबा, मला नाही व्हायचं श्रीमंत एका रात्रीत, बिंदास बोल दो, कोई दिक्कत नहीं है. या फिर सेकंड, अगर कोई आपको प्रपोजल देता है ऐसा करेंगे, पैसा इधर लाओ उधर लगाए, तो मैं आपको सलाह देता हूँ अपने स्पाउस के साथ बात करो. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही नक्की संवाद करा. तुमच्या पत्नीला सांगा की बघ, माझा एक मित्र आहे, तो असं असं आयडिया देतोय, काय करायचं आहे. तो फिर पत्नी शायद बोलेगी चांगलं है, लेकिन अगर वो पवित्र आत्मा के सेंस में रहेगी और वो बराबर जज कर सकती है तो बोलेगी थांबा, मला जरा तो मित्र पटत नाही है, तो इमिडिएटली एक्सेप्ट करो. उसको समझाओ मत, अरे तो माझा लहानपणीचा मित्र आहे. पैसा लहानपण मोठापण काही बघत नाही, पैसा आदमी को चेंज करता है. ओके, सो वाइज रहो. क्यों? परमेश्वर ने तुम दोनों को एक बनाया कि तुम एक दूसरे के लिए मदद बनोगे. भले तुमची पत्नी शिकलेली नसेल, कोई प्रॉब्लेम नहीं, बट पवित्र आत्मा उससे बात करेगा. आम्ही कित्येक वेळा शिल्पाला घरी येऊन बोललो, म्हणलं अरे आम्हाला ऑफिसमध्ये ट्रेनिंग होती आज, पण मी तुला सांगू कंपनीने लाखो रुपये दिले त्या ट्रेनरला मला ट्रेन करण्यासाठी किंवा आम्हाला, पण तू त्या गोष्टी कधीच मला घरी बोलून बसली. तुझ्या मुखातून परमेश्वरने कधीच त्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या. तो ये होता है एंड इट गोज अदर वे अराउंड ऑल्सो. सो पत्नी पति के मुंह से भी प्रभु बात कर सकता है. सो दैट इज व्हाई इट्स गुड टू पुट मैटर्स इन द फैमिली एंड प्रे अबाउट इट बिफोर यू टेक एनी डिसिजन्स. आमेन. मग उलट पण होऊ शकतं, पत्नीशी पण पतीद्वारे प्रभू बोलू शकतो. फक्त एक गोष्ट करा की जे काही तुमचे मॅटर्स आहेत, तुम्हाला असं वाटतं अवघड आहे, ते कुटुंबासमोर ठेवा आणि त्याच्यावर प्रार्थना करा. ओके, प्रेयरफुली आगे जाओ, सब कुछ सेफ रहेगा. ओके, और बाकी मेरे को बताने का जरूरत नाही. तुम्ही फोन लावले की तुम्हाला मेसेज मिळत आहे की कुणाचाही फोन आला, हे आला, ते सगळं हुशार राहणं तुमचं काम है. पर लेकिन प्रॉब्लम है फिर भी लोग फंसते हैं. सो टेक केयर. तो आगे देखो, यहाँ पे औरत ने क्या किया, देखा अरे इतना मस्त है, लिया फल खाया. एक्चुअली God had told them don't eat this fruit otherwise you will die. खरं तर परमेश्वराने त्यांना आधीच सांगितलं होतं, हे फळ खाऊ नकोस, खाल्लं तर तू मरशील. अभी इधर एक मैं बहुत पावरफुल राज की बात बताने वाला हूँ. उसने खाया लेकिन हवा मर गई. नो, इट्स नॉट रिटन.
that Eve died. खाल्लं त्यांनी फळ पण तरी पण मैं हवा की बात तिने करूं. फळ खाल्लं पण तरी पण ती मेली नाही. Did the curse came after Eve ate the fruit? मग हवाने फळ खाल्ल्यानंतर श्राप आला का? Yeah. नाही आला. Did Eve realize that she was without clothes after she ate the fruit? Were her eyes opened? मग हवाने जेव्हा पाहिलं की तिने फळ खाल्ल्यानंतर तिला कळलं का की अरे आपण नग्न आहोत, कपडे नाही घातलेले? नहीं समझा. नाही कळलं. मतलब अभी तक फॉल स्टार्ट ही नहीं हुआ. हवा ने फ्रूट खाया, कुछ नहीं हुआ. पास्टर आप क्या बोल रहे? देखो वचन में देखो, उधर किधर भी नहीं लिखा है. इधर लिखा है she took of its fruit and ate. तिथे फक्त एवढं लिहिलेलं आहे, तिने घेतलं ते फळ घेतलं आणि खाल्लं. अभी देखो नेक्स्ट वाला. She also gave to her husband with her. मग पुढं त्याच वचनात लिहिलेलं आहे, तिने तिच्या पतीला पण दिलं. और क्या हो गया? पति बोला, पागल औरत, तुझे याद नहीं है परमेश्वर ने हमें क्या बोला? नहीं. सोप्या शब्दात. आणि त्याने खाल्लं. देखो लिखा है and he ate. त्याने खाल्लं. क्या बोलने का ये एडम नहीं था, वो डम्ब था. डम्ब आदमी था. त्याने ऍक्च्युली तिला ओरडायला पाहिजे होतं ना. अगर तुला समजत नाही का देवाने आपल्याला काय सांगितलं होतं? आदम कौन था? पहला आया था, ईव से पहला आया. ईव बाद में आई. वो कमजोर है बेचारी. तो आदम ने उसको बोलना चाहिए था, अरे अरे थाम थाम थाम, अभी तक प्रॉब्लम नहीं हुआ था. हवा ने खाया, कुछ प्रॉब्लम नहीं हुआ है. मैं देखो ये बहुत पावरफुल सत्य में ला रहा हूँ सामने. कुछ नहीं हुआ है अभी भी, ठीक है चलो खा लिया. लेकिन उस औरत ने अपने पति को भी दिया. चलो उधर भी प्रॉब्लम नहीं है. प्रॉब्लम ये था that the husband should have said, baby, let's not do this because God has already given us lot of fruits in the garden. त्याने असं म्हणायला पाहिजे होतं की बाबा, आपल्याला देवाने भरपूर फळं दिलेले आहेत. बाबा नाही, बेबी. ओके, सॉरी मी असंच थोडं फन. देवाने भरपूर फळं दिलेले आहेत, तर आपण ते खाऊ, हे कशाला खायचं? हाँ बोलू शकला असता ना. तो सीरियसली चर्च, जब परमेश्वर की बातें आती है ना, स्टैंड लेना सीखो, है ना. हा आदम काय झाला, मराठीत काय बोलतो मी, बैलच झाला. सॉरी. ओके, त्याने देवाची बाजू नाही घेतली. बायबल काय बघा, इथं काहीच लिहिलेलं नाही की आदम म्हटलं नको नको नको. असं नाही लिहिलं की त्या बाईने त्याच्या तोंडात फ्रूट घुसवलं, बिलकुल नाही. उसमें लिख दिया and he ate. आणि त्यांनी खाल्लं असं लिहिलेलं आहे. अच्छा नहीं है ना वो. अगर वो सुनता तो आज इतना परेशानी नहीं होता धरती पे. जर त्याने ऐकलं असतं तर एवढे सगळं या पृथ्वीवर संकट नसते आले, संकट नसते, है ना. लेकिन खा लिया. दैट मीन्स एक्चुअली, ओके चलो मैं पहले आगे का बोलता फिर आपको समझेगा. अभी एडम ने खाया. अब देखो 7th वर्स में क्या हो गया. देन द आईज ऑफ बोथ ऑफ देम वर ओपन्ड. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले. दोघांचे डोळे कधी उघडले? जेव्हा आदमाने खाल्लं. इधर प्रॉब्लेम हो गया. सो एडम वॉज द हेड ऑफ द फॅमिली. आदम हा घराचा मस्तक होता. And when he did that wrong, the effects of wrong now started coming into existence. जेव्हा त्याने वाईट केलं, मग वाईटाचे परिणाम सगळ्यांवर चालू झाले. उधर क्या लिखा? जब आदम ने खाया तब उनकी आंखें खुल गई. And they knew and that they were naked and they sewed figs together and made themselves coverings. आणि मग त्यांनी पाहिलं की आपण नग्न आहोत, आणि तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी पांघरून केले. ओके, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो देखा आपने प्रॉब्लम कब स्टार्ट हो गया? जब आदम ने फ्रूट खाया, और तब एक्चुअली सब गड़बड़ चालू हो गई. तब दोनों की आंखें खुल गए. हवा की नहीं खुली थी, उसके बाद हवा की भी आंखें खुल गई, आदम की भी आंखें खुल गई. उनको पता चला कि अरे एक्चुअली व्हाट हैपेंड, द ग्लोरी ऑफ गॉड had actually covered them before the fall. Amen. खरं तर पडण्याआधी देवाच्या गौरवाने, महिमाने त्यांना पूर्णपणे झाकलेलं होतं. ओके, पूरा कवर्ड थे, शुद्ध थे. उनको कुछ भी नहीं मालूम है पाप क्या है. उनको कुछ भी मालूम नहीं कि वो निर्वस्त्र है. ते नग्न आहेत किंवा ते उघडे आहेत असं त्यांना काही माहित नव्हतं. But the moment they ate the fruit of the knowledge of good and evil, Bible says their eyes were opened and they realized that they were without clothes. पण
ज्या क्षणी त्याने ते फळ खाल्लं, बायबल म्हणतं त्यांचे डोळे उघडले आणि मग त्यांना समजलं की ते नग्न आहेत म्हणून. समझे आपने? अभी मैं और भी अंदर में जा रहा हूं आपको. ऐसा क्या हो गया कि एडम के पास कुछ था that came into Eve. आमेन. असं काय होतं की आदमाकडे काहीतरी होतं जे हवाकडे आले. आलं. Okay, praise the Lord. अब सुनो, before the fall, Eve was connected to Adam. बघा, पडण्याआधी हवा आदमाबरोबर जोडलेली होती. And what was flowing through Adam? Life. आणि आदमाद्वारे काय वाहत होतं? जीवन वाहत होतं. Correct. After the fall, also Eve is connected to Adam. मग जेव्हा त्यांचं पतन झालं तर हवा तरी पण आदमाबरोबरच जोडलेली होती. Divorce because कुछ नहीं हो गया, दोनों पति पत्नी है. But now, through Adam, death, sickness, disease started flowing. पण आता आदमाद्वारे जीवन नव्हतं वाहत, तर मरण, आजार, रोग वाहायला लागले. Because Adam was the source. का? कारण आदम स्वतः तो एक स्रोत होता त्याचा. So whatever goes into Adam goes into Eve. आता जे काही आदमात होतं ते हवात जात होतं. Now on the same lines, Jesus Christ is called as the second and the last Adam. मग आता या सारख्या ओळीवर मी बोलतो की प्रभू येशू दुसरा आणि शेवटचा आदम होता. So you will read this in Romans chapter 5. मग तुम्ही विश्वास धरता का? हे कुठे लिहिलेलं आहे? रोमकरासपत्र 5 मध्ये. Okay, so वहाँ पे लिखा है, therefore 5:12 में लिखा है, 12 वचन में, therefore just as through one man sin entered the world. 5:12 मध्ये लिहिलेलं आहे की एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले, and death through sin, आणि पापाच्या द्वारे मरण शिरले, and thus death spread to all men because they all sinned. आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. 14th verse में लिखा है, nevertheless death reigned from Adam to Moses. तथापि आदमापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. देखो आगे क्या लिखा है, even over those who had not sinned according to the likeness of the transgression. ज्यांनी आदमाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले. और लास्ट में क्या लिखा है, so Adam was a type of Jesus who was to come. आदम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप होते. आता इथे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो, आदम यीशुचं प्रतिरूप है. येशूचं प्रतिरूप आहे. अब आ रहा हूं मैं उस पॉइंट पे जो आपका लाइफ चेंज कर देगा. आदम यीशु का प्रतिरूप है. मैंने बोला जब तक आदम ने पाप ने किया हवा को कुछ नहीं हुआ था, लेकिन जैसे आदम ने पाप किया आदम की लाइन से सब पाप श्राप हवा में आ गए. अभी यीशु मसीह ये अगला पुरुष है और फाइनल पुरुष है. वो परमेश्वर है जो पुरुष बन के आया और सूली पे मरा. So what happened is, now the moment Jesus came, he absorbed, he took all the sin from Adam's line. ज्या क्षणी प्रभू येशू आला त्याने काय केलं? सर्व आदमातलं जे पाप आहे ते काढून घेतलं. Okay? And now we are connected to Jesus. आणि आता आपण प्रभू येशू बरोबर जोडलेले आहोत. So that means whatever flows in Jesus, याचा अर्थ असा आहे की जे काही येशू मधून वाहत आहे, it flows in us. आमेन, ते आपल्यामध्ये आता वाहत आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. चलो मैं आपको समझा के बताता हूँ. एक ब्लॅक, तू इथे ओमकार आणि तू इथे दीपक, पटकन. ओके, आता लक्षात घ्या. इथे थांब, तू इथे थांब. अभी ये आदम है, मैं पर्पसली ब्लैक शर्ट चुना. ये आदम है, ये गिर गया है, तो इसके साथ अगर मैं जुड़ा हूं तो जो भी इसके अंदर बह रहा है याच्यामध्ये जे काय वाहत आहे ते माझ्यात येणारच. क्यों? कनेक्शन. प्रेज द लॉर्ड. का? कारण जुडलेला आहे म्हणून. हमारे हर एक के घर में पानी आता है. कैसे आता है? चमत्कार से नहीं आता है, कनेक्शन से आता है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर लाईट गेली, ओके, लाईट गेली, पास्टर प्रेयर करा, प्रार्थना करा, पास्टर प्रार्थना करा, लाईट गेली, मी प्रार्थना नाही करणार, मी MCB ला कॉल करणार, कारण कनेक्शन तिकडून आलेलं आहे. कनेक्शन ठीक करो, ये सब मत करो. MCB को कॉल करो, वो बराबर आके जिधर कनेक्शन है ठीक करेंगे. सो बहुत सारे लोग कनेक्शन को ठीक नहीं कर रहे हैं, बाकी सब चीजों को ठीक करने की कोशिश में लगे. ये कनेक्शन तुम्हारा प्रॉब्लम क्रिएट कर रहा है. हे जे तुमचा जोड आहे ना तो प्रॉब्लेम देत आहे. दुनिया को चेंज करने मत जाओ. चेंज द कनेक्शंस
they will get changed automatically. Amen. जगाला तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचं कनेक्शन बदला, आपोआप ते बदलतील. Whatever you are connected to will flow inside you. Amen. ज्या कुणाशी पण तुम्ही जुडताल त्यांचं सगळं काही तुमच्यामध्ये वाहणार आहे. Okay? तो अगर इंसान आदम से जुड़ा हुआ है तो उसके अंदर का जो भी पाप, श्राप, बीमारी, तकलीफ है, सब मनुष्य जाति पर आ गए, कनेक्शन आया. Now came Jesus Christ, the Son of God. Amen. आता प्रभु येशू ख्रिस्त देवाचा जो पुत्र आहे तो आला. वो भी आदम का एग्जाम्पल ही है. ओके? तो येशू मसीह ने आके मला चेंज नहीं किया. लक्षात घ्या. येशू मुझे नहीं चेंज कर सकता. येशू ने क्या किया? येशू ने पाइप निकाला, यहाँ से मेरे को डिस्कनेक्ट कर दिया एडम के लाइन से. Amen. And now he connected me into him, into Amen. God. Amen. आता त्याने मला तिकडून काढला, आदमाकडून, पहिल्या आदमाकडून, आणि स्वतःशी जोडला आहे. अभी मैं यीशु के साथ जुड़ गया. Amen. आता मी देवाबरोबर, येशू बरोबर जुडलो आहे. अभी मेरा पाइप साफ है. Amen. मेरा सोर्स पावरफुल है. Hallelujah. So whatever is in Jesus will start flowing inside me. Amen. मग आता जे काही येशू मध्ये आहे ना ते आपोआप माझ्यामध्ये व्हायला लागेल. Amen. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. हाँ, सोचो इस बात के बारे में. सोर्स इम्पोर्टेंट है, मस्तक इम्पोर्टेंट है. Amen. जो स्रोत आहे, उगम आहे ते महत्वाचं आहे, जो मस्तक आहे ते महत्वाचं आहे. The flow is determined by the connection. जो तुमचा वाहक आहे, जो फ्लो आहे तो कुणावर अवलंबून आहे, तुमच्या जोड कुणाशी आहे त्याच्या बरोबर. Amen. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. ये सेम अभी मैं यीशु के साथ कनेक्टेड हूँ. अच्छा साफ पानी आ रहा है, लेकिन मेरे को अगर गंदा करना है तो एक छोटा सा भी थेंब भर घाण पाणी आलं ना तुम्ही घाण होऊ शकतो. सपोज हे पाणी आहे, ह्याला घाण करायला किती थेंब लागतील सांगा? एक थेंब काफी है. तो इसको मैं अगर एक थेंब भी गंदा पानी डाल दिया पूरा पानी खराब हो जाएगा. तो यही चीज है कि हम किसके साथ कनेक्टेड है. पहले तो जान लो यीशु के साथ कनेक्टेड है. Hallelujah. But now you maintain your posture or your identity that you are connected with God and you will not allow any other connections to come to you. Amen. आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही येशू बरोबर स्वतःला जोडून घ्या आणि हे बघा की तुम्ही अजून दुसरे जोड इकडे तिकडे लावत नाही, नाहीतर काय होईल, स्वतःला तुम्ही घाण करून ठेवता. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. अभी मैं खुद स्रोत बन गया हूँ कि जो मुझसे जुड़ेगा, जो यीशु में है वो मेरे में आएगा, जो मेरे में है वो यीशु उसमें जाएगा. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तो जो यीशु से जुड़ा है वो क्या करेगा, वो उस कनेक्शन में से लाके सबको देगा. है ना, जसं कॉर्पोरेशनचं पाणी येतं तर सकाळी तो माणूस येऊन काहीतरी असं फिरवत राहतो टॅप, मग ते सगळ्या घरांमध्ये पाणी चालून जातं. हम लोग वही है. अब हमारे पास कनेक्शन आ गया है. हालेलुया. अब हम लोगों को पानी देंगे, लोग हमको नहीं देंगे. तुम्ही देता का कॉर्पोरेशनला, हे काय माझी एक बातमी, कॉर्पोरेशनला नको, काही गरज नाही, आम्हीच तुम्हाला देणार आहे. तुम्ही घाण पाणी देताल, आम्ही शुद्ध फिल्टर्ड पाणी पाठवतो तुमच्या घरी. हम नहीं दे सकते उसको, हम उससे लेते हैं. लेट्स रीड जॉन 15:4-6. चला आपण वाचूया योहान 15:4-5. Jesus says, abide in me and I in you. प्रभू येशू म्हटलं, माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील. As the branch cannot bear fruit of itself कारण जसं फांदी आपल्या स्वतःहून फळ देऊ शकत नाही unless it abides in the vine, जोपर्यंत ती वेलात नाही तोपर्यंत, neither can you unless you abide in me. आणि तसेच तुम्ही देखील जोपर्यंत माझ्यात राहत नाही फळ देणार नाही. क्लियर बोला यीशु ने. हालेलुया. तुम जब तक मुझ में नहीं रहोगे बेटा, तुम फल नहीं दोगे. फल लाना है तो पेड़ में लगे रहो, द्राक्ष वेलीत काय म्हणतात चिटकून राहा. ओके, कनेक्टेड रहो, लागून राहा त्या द्राक्ष वेलीमध्ये. इफ यू वांट हीलिंग, गेट कनेक्टेड टू द हीलर. आमेन. जर तुम्हाला आरोग्य पाहिजे तर आरोग्य दाता बरोबर जोडून राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आप डॉक्टर के साथ जुड़ के भी रहोगे तो बेचारा डॉक्टर आपको कुछ नहीं देगा दवाई की सिवा. ओके, वो आपकी बीमारी नहीं निकाल पाएंगे. लेकिन आप यीशु के साथ जुड़ोगे तो यीशु वो बीमारी को निकाल देगा.
Right? Praise the Lord. Hallelujah. If you want joy, get connected to the joy. Amen. जर तुम्हाला आनंद पाहिजे तर त्या आनंदाबरोबर जोडून राहा. Okay, 5th verse में यीशु ने बोला, I am the vine and you are the branches. Amen. पाचव्या वचनात लिहिलं आहे, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. He who abides in me and I in him bears much fruit. Amen. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. Amen. हालेलुया. इधर प्रभु का राइटिंग बहुत अच्छा लगता है, ग्रामर बहुत अच्छा है प्रभु का. हालेलुया. एक्चुअली अगर आप देखोगे ना बाइबल में ग्रामर मिस्टेक्स बहुत है. क्यों? अगर ग्रामर से बाइबल जाएगा तो वजन कम हो जाएगा. ओके, तो यहाँ पे प्रभु क्या बोल रहा है? ये नहीं बोला कि यू विल बेयर फ्रूट्स. प्रभु बोल रहा है यू विल बेयर मच फ्रूट्स. Amen. प्रभु असं नाही म्हणत की तू फळ देशील, तर प्रभु म्हणत आहे अनेक फळं देशील. Amen. हालेलुया. एक झाडाला तुम्ही जर बघता त्याला खूप फळ असतं तर किती छान वाटतं, है ना? कितना अच्छा लग रहा है. लेकिन एक पेड़ पे इधर उधर कुठे 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 मला दिसायलाच नाहीये. मग आपल्याला त्याला दाखवलं बघ तिकडं. मग इतना ढूंढने में तकलीफ हो रहा है, उसको तोड़ने में क्या करेगा, है ना? मग अशा झाडामध्ये एवढा इंटरेस्ट येत नाही. एखादं फळ कुठं तरी लपून बसलेलं असतं, त्याच्यात एवढी मजा येत नाही. पण असे एकदम भरीव झाड असेल तो वाव. आणि आम्ही तर एकदम बघतो, अरे काय झाड आहे बघ, त्याला किती फुलं आहेत, त्याला किती फ्रुट्स आहेत, है ना? नाही वाटत का तुम्हाला? तुम्ही निसर्गाला बघतच नसतात कदाचित. ओके, आम्ही फळं खातो म्हणून बघतो. आम्ही बघताच नाही. निसर्ग राजा, निसर्ग राजा बिजा काय नसतो. राजा तो परमेश्वर असतो. हालेलुया. मेरे को कभी कभी अजीब लगता है ना, बहुत सारे लोग हैं डायटिशियन लोग का आप स्पीच सुनोगे ना, वो क्या बोलते हैं, निसर्गाने आपल्या शरीरामध्ये असं सेट केलंय. निसर्ग काय है पहले ते समझो. निसर्ग क्या है? निसर्ग किसको समझता भी नहीं है निसर्ग क्या है. बस उन्होंने नेचर को एक नाम दे दिया निसर्ग. जो परमेश्वर ने चीजें बनाया उसको निसर्ग बोल दिया. लेकिन उनको ये पता है कि वो सेटिंग किसने की है. Amen. तुमको मालूम है तुम्हारे जब खून आता है तुम्हारी बॉडी अपने आप खून को ठीक कर देता है, वो घाव को ठीक करता है. करतो का नाही? त्या जखमेला आपोआप ते आपलं शरीर नीट पण करतं, भरून टाकतं. आत्ताचे आई वडील पळवतात, ऍम्ब्युलन्स बोलव रे, आणि मग जाऊन पोराला पट्ट्या बिट्ट्या बांध. तेव्हा आमचे आई वडील हळद फेकायचे. कुठली ऍम्ब्युलन्स काय, एक हळद मारली पायाला, चल बरं झालं आता काय नाही, मग पोरग परत जातं खेळायला. आजकल ये मलम लगा, बैंडेज लाओ, ये लाओ, ते लाओ. क्यों? क्योंकि परमेश्वर ने हमारे बॉडी में वो सेटिंग किया कि तुम गिर गए, खून आएगा. प्रभु बोलता है टेंशन मत ले, वो क्लॉट हो जाएगी. उसको इंग्लिश में कोएगुलेशन बोलते हैं, क्लॉटिंग बोलते हैं. ये फीचर दिया है परमेश्वर. रक्त साकळून जाईल तिथेच. तिथेच साकळेल आणि ते नॉर्मल होऊन जाईल और सब सेट. तो ये परमेश्वर ने सेटिंग किया अपने बॉडी में, तुमने नहीं किया. मैं एक बार आपको बता रहा हूँ, everyone's body renews itself after every 7 years. मी तुम्हाला मागे पण सांगितलं, आता पण परत सांगतो, प्रत्येकाचं शरीर दर 7 वर्षाने स्वतःला नवीन करत असतं. फक्त साक्षीच म्हणते आमेन. ओके, तुमचं मला माहित नाही. ओके ब्रदर बोलून आप आमेन बोलो या ना बोलो, परमेश्वर ने ये रचना करके रखी. ये निसर्ग नहीं है भाई. ओके, प्रकृति नहीं है, ये परमेश्वर है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अपना बॉडी का सिस्टम ऐसा भयानक है कि डॉक्टर्स भी समझ नहीं पा रहे किधर क्या होता है. तो वो अंदाजन ये बोलते रहते अच्छा ऐसा है वैसा है ऐसा है वैसा है. ओके, तो परमेश्वर की जो बॉडी सेटिंग है उसके हिसाब से आज लोग अपने बीमारियों को रिवर्स कर रहे हैं, है ना? तुमने पढ़ा होगा ना, सुना होगा, रिवर्स योर डायबिटीज. ओके, तुम ये करो वो करो, कैंसर ठीक करो. किसने बनाया? ये परमेश्वर ने मनुष्य को दे दिया है. ठीक है, तो गिरा है पाप में, पाप की वजह से बीमारियां आई है, बट मैंने भी तेरे लिए कुछ आशीर्वादी चीजें बना के रखा है. हाँ, जसं तुम्ही बघता काय फळांचं हृदयासारखं शेप है, किडनी बीन्स किडनी जैसा है. मतलब एक परमेश्वर आपको इंडिकेशन दे रहा है कि बेटा ये खा, तेरे उस अवयव के लिए वो अच्छा है. बट एनीवेज मेरा वो टॉपिक नहीं है. मला एवढं म्हणायचं आहे की देव आहे ना तर देवच बोला, काही कॉम्प्रोमाइज करू नका. परमेश्वर परमेश्वरी है. हाँ, मैं उसको ये नहीं बोल सकता कि एक शक्ति है, एक कोई तो मालूम नहीं क्या है. नहीं, आई कैन से इट इज जीसस, इट इज गॉड. आमेन. मी असं म्हणू शकतो, ठामपणे म्हणू शकतो, हा कुणी नाही, येशू आहे आणि तो देव आहे. आमेन. हालेलुया. सो आगे देखो प्रभु यीशु ने क्या बोला. He bears much fruit and
for without me you can do nothing. Amen. तो पुष्कळ फळ देतो आणि कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. Amen. हालेलुया. यीशु शिवाय काहीच नहीं है. आमेन आमेन. क्योंकि वो सोर्स है. मैंने अभी बताया हवा का सोर्स आदम था और जो भी आदम में था वो सब हवा में आ गया. हवा म्हणजे बाई. बट नाउ हमारा सोर्स यीशु है. So that means whatever is there in Jesus, we are connected to Jesus, will flow in us. Amen. आता आपला उगम स्रोत येशू आहे. म्हणून जेव्हा येशूशी तुम्ही कनेक्टेड आहात, जोडलेले आहात, जे काही येशूमध्ये आहे ते तुमच्यात येणार. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Say loudly, I am connected to Jesus. Amen. असं बोला जोरात की मी येशू बरोबर जोडलेलो आहे. बोलो मैं यीशु से कनेक्टेड हूँ. मैं येशू से कनेक्टेड हूँ. कनेक्टेड मतलब लाइफ चेंज होता है. Amen. जात धर्म चेंज होत नसते. Hallelujah. तुम्ही माणूसात माणूसच राहणार आहे. तुम्ही देवाचे लेकर होतात, हा बदल होतो. ओके. अभी मैं एक थोड़ा पावरफुल सत्य में जाके फिर हम बंद करेंगे. नेक्स्ट संडे और भी प्रॉफिटिक प्रभू कुछ बताना चाहेगा. ओके. तो नेक्स्ट संडे मिस मत करो. आपल्या नवीन जागेत पण आपण असणार आहोत. पण तिथे परमेश्वर काहीतरी सुपरनॅचरल बोलणार है. ओके. मैं आपको बोल देता हूँ कि आपका जीवन में जो भी सूखा फूका है, अगले संडे आप देखोगे परमेश्वर का हाथ आएगा और वो सब सूखी चीजों को वो अलाइव करेगा. Amen. Amen. Okay, so Hallelujah. be present and receive what God wants to give to the church. Amen. म्हणून पुढच्या रविवारी नक्की हजर राहा आणि बघा की मंडळीशी प्रभू काय बोलत आहे. Okay, praise the Lord. Hallelujah. मोठ्याने हालेलुया. Hallelujah. So यहाँ पे लिखा है Ezekiel chapter 36 verse 26. यहजकेल याचा 36वा अध्याय आणि 26वा वचन. 36-26. एक काम करूया 24 पासून वाचूया. हे सब हमारे जीवन की कहाणी आहे. प्रत्येकाच्या जीवनात देवाने असंच केलेलं आहे. आणि मी काल शिल्पाला सांगितलं हे तिला देवाने मला सांगायला लावलं रात्री. ओके. की तिला हे वचन दे आणि म्हणून मी ते तिला दिलं. पण मग मी म्हटलं प्रभू म्हटलं हेच तू परत चर्चला पण दे कारण आम्हाला जे आशीर्वाद मिळतो ते तुम्हाला पण मिळतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. मैं आपको बीच में भी एक राज की बात बताया था. अगर आपको आशीर्वादित होना है ना, दूसरों को आशीर्वाद देना चालू करो. आमेन. सीरियसली. जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल, दुसऱ्यांना आशीर्वाद द्यायला सुरू करा. चर्च के लिए ब्लेसिंग सोचो. चर्च को आशीर्वाद दो. तुम्हारा देखो अपने आप आशीर्वाद आएगा. Amen. बिंदास आशीर्वाद दो. बहुत सारे लोग थोड़ा बहुत ही ज्यादा अति बन जाते हैं. हाँ, वो बोलते हैं कि काय गरज आहे पास्टरला, काय गरज आहे याला त्याला. मी एखाद्या गरीबाला जाऊन देईल. गरीब को तो दो, उसमें अभी आशीर्वाद है. लेकिन जो आदमी चर्च को या सेवक को आशीर्वाद देता है, परमेश्वर उसी आशीर्वाद को रेसिप्रोकेट करता है. Amen. परत तोच आशीर्वाद प्रभू तुम्हाला परत करत आहे. ये बहुत सिरियस है. ओके. आम्ही बघितलेलं या काल शिल्पाच्या बर्थडेसाठी थँक्यू. खूप देवदूतांचा झुंड आमच्या घरामध्ये आला होता. ओके. आणि त्यांनी येऊन खूप आशीर्वाद दिले. एकदम ऑस्पिशियस एकदम इम्पॉर्टंट टाइम होता तो की परमेश्वराची उपस्थिती होती आणि शिल्पाला खूप ब्लेसिंग्स मिळाले. तर पण देवाने हे सांगितलं की जे तुला मिळाले ते त्यांना पण रिटर्न दे. अगर आप बर्थडे में रिटर्न गिफ्ट दे सकते हो, हम प्रार्थना में तुमको रिटर्न आशीर्वाद क्यों नहीं दे सकते. हालेलुया. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हमारे रिटर्न गिफ्ट क्या 10 रुपए 20 रुपए 50 रुपए के रहेंगे, लेकिन जो रिटर्न आशीर्वाद आते हैं वो बहुत बड़े होते हैं. आमेन. ओके. सो चला तूच वाच 24 वचन. कारण मी तुम्हास राष्ट्रातून काढून आणेन, सर्व देशातून मी तुम्हास जमा करून तुमच्या देशात आणेन. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यहाँ पे परमेश्वर क्या बोल रहा है कि मैं तुम्हें राष्ट्रों में से निकाल के लाऊंगा. आमेन. आमेन. क्या आप राष्ट्र में से निकाले हुए हैं? आमेन. भारत देश में से परमेश्वर ने तुमको निकाल के लाया. आमेन. आमेन. हमसे बहुत अच्छे लोग हैं इंडिया में. हमसे बहुत अच्छे ज्ञानी बड़े होशियार अद्भुत लोग हैं इंडिया में, पूरे दुनिया में, लेकिन परमेश्वर ने हमें बाहर निकाला. आमेन. आमेन. वाव. नेक्स्ट लिहिलंय ही विल गॅदर यू आउट ऑफ ऑल कंट्रीज. आमेन. सर्व राष्ट्रांमधनं तो तुम्हाला एकत्रित करीन. अँड ब्रिंग यू इनटू युअर ओन लँड. आमेन. आणि तुझ्या स्वतःच्या भूमीत तो तुला आणेल. 25th verse, then I will sprinkle clean water on you. आमेन. 25व्या वचनात मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडेन And you shall be clean.
आणि तुम्ही शुद्ध व्हाल. Amen. Amen. हम लोग अशुद्ध थे, लेकिन परमेश्वर ने हमें बाहर लाया और अपने लहू से हमें उसने शुद्ध कर Amen. दिया. Amen. I will cleanse you from all your filthiness. मी तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्तींपासून मी तुमची शुद्धी करीन. Okay. मी तुम्हास हा लोकांनी काय केलंय, स्वतःलाच त्यांनी देव बनवून टाकलेलं आहे, है ना. आज देखतो आप लोक म्हणतात, है ना, काय लोकांचा देव पैसा आहे. ते म्हणतात पैसा असेल तर सगळं काही आहे, पैशासाठी माणूस काही करायला तयार आहे. तो परमेश्वर बोल रहा है, तुमने जो भी चीजें अंदर डेवलप की है, मैं उससे तुमको शुद्ध करूंगा. नेक्स्ट 26 वर्स बहुत पावरफुल है. आई विल गिव यू अ न्यू हार्ट एंड पुट अ न्यू स्पिरिट विद इन यू. आमेन. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. Amen. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. हार्ट बहुत इंपॉर्टेंट होता है, because Bible says out of it springs the issues of life. आमेन. हृदय खूप महत्त्वाचं आहे, कारण बायबल म्हणतं तुमच्या हृदयातून जीवनाच्या नद्या वाहत आहेत. आप ये देख सकते हो कि मैं क्या कर रहा हूँ, लेकिन आप ये नहीं देख सकते हो कि मैं क्यों कर रहा हूँ. ओके, ये सिर्फ परमेश्वर देख सकता है कि मैं क्यों कर रहा हूँ, because God sees my heart. आमेन. का? कारण देव माझं हृदय जाणतो म्हणून. बहुत सारे लोग अच्छी बातों के आड़ में नफरत को हार्ट में संभाले रखे रहते हैं. ओके, गोड गोड बोलतील, पण त्यांच्या हृदयामध्ये ते गोडवा नाहीये. ते नुसतं बोलण्यासाठी बोलून चाललेले, पण हे फक्त देवच जाणू शकतो. म्हणून देवाने काय केलं, मी येशूकडे आलो, देवाने मेरा हार्ट सर्जरी किया. ओके, परमेश्वर ने सीधा मेरे को खोला. He removed my heart of stone and he gave me his heart of flesh. हालेलुया. त्याने माझ्यामधनं जे कडक हृदय आहे ते दगडाचं हृदय काढलं आणि मांसमय हृदय दिलं आहे. उतना ही नहीं, he says I will put a new spirit inside you. आमेन. एवढंच नाही, तो म्हणतो मी नवीन आत्मा तुझ्यात टाकेन. Hallelujah. Hallelujah. This is what you and I are. आमेन. हेच तुम्ही आणि मी आहोत. This is what happened when we came to Jesus and said, Lord, I make you the God of my life. आमेन. जेव्हा आपण प्रभू येशूकडे येतो आणि म्हणतो की प्रभू मी तुला देव बनवतो माझ्या जीवनाचा, तो क्या होता है, प्रभु आके पहला ये हार्ट को निकाल देता है. हालेलुया. Amen. Praise the Lord. हालेलुया. रोबोट पिक्चर देखा ना, तो वो क्या करता, पहला आईसी काय म्हणतात त्याला, चिप काय मला पण नाही माहिती, सेंटर वाला जो है ना, वो पहला जो गंदा प्रोग्राम घुसा के रखा उसको पहले निकाला और फिर अच्छा प्रोग्राम वाला चिप अंदर डाल दिया. परमेश्वर ने भी वही निकाला. हाँ, जो चिट्टी का प्रोग्राम है सब इरेज कर दिया, इरेज नहीं किया, पूरा वो चिप ही बाहर फेंक के निकाल दिया और एक नया उसका जो आत्मा है वो परमेश्वर ने आपके अंदर डाला. So always Bible says, when I told you last time, whenever you say that I am a new creation in Christ, आमेन. जेव्हा कधीही तुम्ही असं म्हणता की मी प्रभू मध्ये नवीन निर्मिती आहे, remember the word new means fresh. आमेन. जेव्हा कधीही तुम्ही हे वाचता तर लक्षात ठेवा, नवीन म्हणजे फ्रेश किंवा ताजतवाना. कि तुम फ्रेश हो यीशु की उपस्थिति से. Amen. तुम फ्रेश हो परमेश्वर की बातों से. Amen. ओके, और परमेश्वर ने उसकी रूह, उसकी आत्मा हमारे अंदर डाल दी. एंड he said, I will cause you to walk in my statutes. आमेन. आणि मी तुला माझ्या आज्ञांवर चालायला लावेन. And you will keep my judgments and do them. आणि माझे निर्णय पाळून तू त्याच्यावर आचरण करशील. Praise the Lord. हालेलुया. यहाँ पे ये नहीं लिखा कि तेरा पास्टर देखो चलाएगा, नहीं, इधर लिखा है मैं तुझे नीति मार्ग में जाने में चलाऊंगा. परमेश्वर चलाएगा. हालेलुया. तुम्हाला काय करायची गरज नाही की हाँ देवा ओके मला मदद कर. परमेश्वर क्या बोल रहा है, मेरी आत्मा मैंने तुम्हारे अंदर डाला, तुमको समझ में आएगा राइट क्या है, रॉन्ग क्या है. हालेलुया. आम्ही ओळखू शकतो की समोरचा माणूस काय म्हणतोय. तो भले मोठे मोठे आत्मिक गोष्टी बोलत असेल, पण त्याचा आत्मा जज म्हणजे बघू शकतो की हाँ ये ठीक है बोल रहा है, लेकिन हम कभी उसको बोलेंगे नहीं भाई तू रॉन्ग है, राइट है, छोड़ दो. लेकिन ये जान लो, अगर पवित्र आत्मा आपके अंदर आया है, वो तुमको परमेश्वर की राहों पे चलाएगा. आमेन. आमेन. कितना इजी कर दिया लाइफ. बाहर आप देखते हो सुधार गृह आहे, पुलिस आहे, जेल्स आहेत, प्रिजन्स आहेत, कोई किसको चेंज नहीं कर सकता है. लेकिन जब परमेश्वर की आत्मा आती है, आदमी बदलता है. हार्ट चेंज हो जाता है. हालेलुया. मनुष्य अपने आप जीवन के मार्ग में चलने लगता है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून इथे चर्च मध्ये आम्ही काय हे सगळं शिकवत बसत नाही की बघा चांगले हे व्हा, चांगले ते व्हा, दारू सोडा, सिगरेट सोडा. हम आपको सीधा परमेश्वर का आत्मा देते हैं जो आपको इन सारी चीजों में से बाहर निकालता है. हालेलुया. आमेन. आमेन. देखो कितना सुंदर है. परमेश्वर म्हणतो मी तुला चालवायला लावेन. तो आपको सिर्फ इतना ही है कि जब वो चला रहा है
तो चलो. सिंपल. हालेलुया. मी तुला चालवेल, माझं काम काय? ठीक आहे प्रभू, मी येतो. पण जर नको 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 तो प्रभु घसीटते लेके नहीं जाएगा मेरे. तुम्हारा काम बस इतना है, प्रभु चला रहा है, तुम चलो. Amen. Amen. मी तुला चालवेल. Sometimes प्रभु will say stop, so you should stop. कधी कधी प्रभू तुम्हाला म्हणेल की थांब, तुम्ही थांबलं पाहिजे. प्रभु will say okay let's go, so start moving. Amen. जेव्हा देव तुम्हाला म्हणेल की चल पुढे जाऊ, तर चला, पुढे चला. एक चीज याद रखो, you know, God will never direct a stationary person, lazy person. Okay, God cannot make him move. Amen. एक नेहमी लक्षात ठेवा, आळशी माणसाला कधीच देव पण हलवू शकत नाही. क्योंकि वो इच्छा ही नहीं धरता है प्रभु में बढ़ने का, वो इच्छा ही नहीं धर रहा है की मला देवासाठी काय करायचंय. मग देव पण काय करू शकणार नाही. तूच हलत नाहीये तर देव तुला कुठून हलवणार आहे. बहुत सारे लोग यहाँ पे गूगल मैप्स वगैरह यूज करती होगे ना गाड़ी पे. हाँ, तो आजकाल सगळेच गुगल मॅप वापरतात. वापरता ना तुम्ही? पत्ता कळत नाही तर आपण तेच वापरतो, है ना. तो वो ती बाई कधी बोलायला लागते? जेव्हा तुम्ही हलता. जेव्हा गाडी चालू होते किंवा तुम्ही जेव्हा पुढे पुढे जाता तेव्हा ती बाई बोलायला लागते. पण तुम्ही गाडी पार्क करून ठेवली, बसलाय तुम्ही, अगं बोल नाही, ती काहीच बोलणार नाही. तुमची गाडी जोपर्यंत हलत नाही ती पण शांत बसेल, ती बघत राहील कुठे कधी काढतो. काय नाही, सिरियसली आप करो, आप टेस्ट करके देखो. करून बघा तुम्ही. बसून राहा 1 तास गाडीत आणि मग ते गुगल मॅपचं वाट बघा. ती काहीच बोलणार नाही, असं इकडे तिकडे ते बघत राहणार आहे. कुछ नहीं होने वाला. लेकिन आपकी गाड़ी थोड़ी भी हिली, बोले आप जिस डेस्टिनेशन पर जाना चाहते हैं वो आपको बराबर 1 घंटे में पहुंचाएगा. टाइम अरे बोलायला लागली, तुम्ही हल्ला म्हणून बोलायला लागली. ओके, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेरे को ये बोलना है, आप जैसे परमेश्वर आपको चला रहा है, आप मूव करो. आमेन. तुम्ही चाललं पाहिजे, पुढे चाल करा. ओके, फिर आगे देखो परमेश्वर और भी पावरफुल लिख रहा है. 29th वर्स, 29th वचन. 28 वर्स. Then you shall dwell in the land that I gave to your fathers. Amen. मी तुमच्या पूर्वजास दिलेल्या देशात तुम्ही वस्ती करा. You shall be my people. Amen. तुम्ही माझी प्रजा होताल. And I will be your God. Amen. आणि मी तुमचा देव होईल. हालेलुया. हालेलुया. प्रभु तुमको बोल रहा है, तुम मेरे लोग रहोगे. Amen. Amen. तू माझी प्रजा असशील. और मैं तुम्हारा परमेश्वर आणि बनूंगा. मीच तुझा देव असेल. वाव, कितनी बड़ी बात है. वाह. है ना. मैं बिंदास छाती ठोक के बोल सकता हूँ, आपण कुणाचे माणसं आहेत माहिती का? देवाची प्रजा आहे, देवाची माणसं आहेत. Amen. हालेलुया. हालेलुया. आणि देव माझा आहे, मी त्याचा आहे. Amen. 29th verse, I will deliver you from all uncleanness. Amen. 29th वचन, मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हास मुक्त करीन. कोण मुक्त करणार आहे? देव. परत वाचा, कोण मुक्त करणार आहे? देव. देव करणार आहे. तुम्ही नाही करू शकत तुमच्या स्वतःला मुक्त. मैं अच्छा सुधर के अपने पापों से खुद को धो नहीं सकता. परमेश्वर बोलता है मैं तुझे शुद्ध करूंगा. नेक्स्ट, आई विल कॉल फॉर द ग्रेन एंड मल्टीप्लाई इट. Amen. मी धान्यास हुकूम देईल आणि ते वाढतील, विपुल होईल. हालेलुया. हालेलुया. तुम आशीर्वाद नहीं ले रहे हो, ऐसा पावरफुल आ रहा है. ओके, शिल्पा तो रात्रीच नाचायला लागली बेडवर कि वाह प्रभु धन्यवाद या वचनासाठी. तुमने सुना क्या लिखा? चलो मैं आपको बोलते बोलते मैं आपको आशीर्वाद भी देना चाहता हूँ. सिर्फ आमेन से ले लो. परमेश्वर बोलता है कि आई विल डिलीवर यू फ्रॉम ऑल योर अनक्लीननेस. Amen. प्रभु म्हणतो की मी तुझ्या सर्व मलिनतेपासून मी तुला सोडवीन. कुछ भी रहेगा मलिनता, ओके, जिससे आप छूटने की कोशिश कर रहे हो, नहीं छूटेगा. बट द मोमेंट यू कम एंड से लॉर्ड आई एम कनेक्टेड टू यू. पण ज्या क्षणी तुम्ही येऊन म्हणता की देवा मी तुझ्याकडे आलो आहे आणि तुझ्याशी मी जुडतो. And you have said that I will cleanse you or deliver you from all uncleanness. आणि तू मला म्हटलास की तुझ्या सर्व मलिनतेपासून मी तुला सोडवेन, शुद्ध करेल, शुद्ध करेन. तो प्रभु मेरा ये कमजोरी है, प्लीज मेरे को इससे छुटकारा दिला. सिंपल, अवघड नाहीये. फक्त देवाला सांगायचं, सगळं तो करणार आहे. तुम्ही तर नुसतं बोलणार आहे. आमेन. और फिर देखो आपके लाइफ में कैसा चेंजेस आता है. नेक्स्ट, प्रभु बोल रहा है I will call the grain. Amen. मी धान्यास आज्ञा देईन. देऊ का तुमच्या धान्याला आज्ञा? Amen. कोणती आज्ञा देऊ? I will call the grain and multiply it. Amen. मी तुझ्या धान्यास हुकूम देईल आणि ते विपुल होतील. हालेलुया. Amen. Amen. चलो मैं
तुमच्या धान्याला आशीर्वाद देतो, Amen. तुमच्या धान्याला मी आज्ञा देतो. मल्टीप्लाय इन जीसस. Amen. विपुल हो प्रभु येशूच्या नावात. इथल्या लोकांना देऊ द्या. खरं. तुम्हारे घर के अनाज को मैं आशीर्वाद दे रहा हूँ. Amen. मल्टीप्लाई इन जीसस. Amen. विपुल हो प्रभु येशूच्या नावात. Amen. उस टाइम धान्य था क्योंकि किसान का काम था. आज अपने पास धान्य का बिझनेस नाही आहे. चला मी तुम्हाला आशीर्वाद देतो. मी तुमच्या पैशाला, तुमच्या पगाराला आज्ञा देत आहे. Amen. मल्टीप्लाई इन जीसस. Amen. बहुगुणित हो प्रभु येशूच्या नावात. मैं आपके सैलरी, इनकम, पगार को, मैं आपके गोल्ड को, आपके प्रॉपर्टीज को मैं आज्ञा कर रहा हूँ. Amen. मैं आज्ञा दे रहा हूँ. Amen. मल्टीप्लाई इन द नेम ऑफ जीसस. Amen. विपुल हो प्रभु येशूच्या नावात. शानदार. इतना Amen. बड़ा दो Thank you, Lord. Thank you, Lord. अपने फलटन गँग की ताली आहे. कॉन्ग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला आज भरपूर आशीर्वाद मिळत आहे. Amen. Amen. और आगे भी आज्ञा मैं दे रहा हूँ. एंड ब्रिंग नो फैमिन अपॉन यू. Amen. तुमच्यावर कुठलाही दुष्काळ येणार नाही. चला मी आशीर्वाद देतो. तुमच्या जीवनात, आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीचा दुष्काळ नसेल. Amen. कमी नसणार कुठल्याच गोष्टीची. Amen. हाँ, तुम्हारे जीवन में कोई भी चीज का कमी नहीं रहेगा, Amen. अकाल नहीं रहेगा यीशु के नाम से. Amen. Amen. ऐसा कभी नहीं आएगा तुम्हारे लाइफ में Hallelujah. कि तुम अनाज के लिए रुके और तुम्हारे घर में खाना नहीं है. ऐसा कभी नहीं आएगा तुम्हारे लाइफ में कि तुम चंगाई के लिए रुके हो और तुम कभी भी ठीक नहीं हो रहे हो. तुम्हाला कधीच दुष्काळ नसणार आरोग्याचा. Amen. Amen. तुम्हाला कधीच दुष्काळ नसणार शांतीचा. Amen. तुम्हाला कधीच दुष्काळ नसणार परमेश्वराच्या प्रेमाचा. Yes, amen. ये परमेश्वर का प्रॉमिस है. Hallelujah. So just receive it in Jesus' name. Next वो बोलता है, and I will multiply the fruit of your trees and the increase of your fields. Amen. वृक्षाचे, तुझ्या वृक्षाचे जे उपज आहे, तुझ्या शेतातले जे उपज आहे, त्याला मी वृद्धी करीन. परमेश्वर वृद्धि करणार है. Amen. ओके, तुम तुम्हारा नौकरी करो. ओके, ये बोल के मैं नहीं बोल रहा कि घर में बैठ जाओ, परमेश्वर वाड़ करना, बिल्कुल नहीं. तुम तुम्हारा जॉब करो, तुम तुम्हारा धंधा करो, बिजनेस करो, जो भी कर रहे हो, बट द ग्रोथ इंक्रीज कम्स फ्रॉम द लॉर्ड. Amen. जी वाढ आहे ती फक्त देवाकडूनच येते. बहुत सारे लोक, आपण काय, मी रक्त घाम गाळून मी पैसा कमवलाय. अरे तुझ्या घामाने नाही येते, वाढ देव देणारा परमेश्वर Amen. है. Amen. ऐसे कई मैं लोग जानता हूं जो अच्छे बुद्धिमान है, पढ़े लिखे है, लेकिन बीमारी की वजह से बेड रिडन है. क्या करोगे? म्हणून लक्षात ठेवा, वाढ फक्त परमेश्वराकडून येते. Amen. Don't boast in your strength or in your wits or in your knowledge. Amen. Boast in the Lord who gives you the increase. हालेलुया. बढाई मारू नका तुमच्या स्वतःच्या बळावर, तुमच्या कमाईवर, किंवा तुम्ही तुमच्याकडे काय आहे त्याच्यावर बढाई मारू नका. बढाई मारायची ना तर तुमच्या देवाची बढाई मारा. हालेलुया. 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 ओके, मग पुढं बरंच काही काय पण मी ते स्किप करत जाणार आहे. देव तुम्हाला इतका आशीर्वाद देईल की हम खुद पे शर्मिंदा हो जाएंगे. वचन में ऐसा लिखा है. तुम बोलोगे प्रभू मी तर एवढा पापी होतो, मी तर काही लायकी नाही माझी, तरी तुम्हाला आशीर्वाद दिला. ते मी स्किप केलं. 32nd वर्स में प्रभु बोलता है, आई एम डूइंग दिस नॉट फॉर योर सेक. आणि मी हे करत आहे तुझ्यासाठी नाही. हाँ, परमेश्वर जो भी करता है ना अपने लिए कर रहा है. यू नो गॉड्स लव इज ऑलवेज विदाउट एजेंडा. आमेन. प्रभूचं प्रेम कधीही कुठल्याही अटी विरहित आहे. स्वार्थ विरहित है. हाँ, बहुत सारे लोगों के प्रेम में एजेंडा होता है पीछे. हाँ, समजा कोणी मित्राने तुम्हाला कधीच फोन नाही केला, ओके, कितीतरी 6 महिने झाले, वर्ष झाले, अचानक त्याचा फोन आला, पहिलं तुमच्या मनात काय विचार येतो? अजेंडा काय आहे? स्वार्थ काय आहे त्याचा? काय रे, कसं आहे, काय? मग तुम्ही अरे काय येड्या, कुठं होता तू? हा, किती दिवस झाले आपण बोललो पण नाही, काय मला कसं? ओके, लेकिन एजेंडा तुमको समझ में नहीं आ रहा है. स्वार्थ कळत नाहीये तुम्हाला. ऐसा क्या हो गया कि उसको आज तुम याद आ गए? एजेंडा, स्वार्थ. फिर वो सब कुछ बोलेगा, अरे काय करू राव, असं तसं हे ते. मैं तो उसको बोलूंगा बेटा डायरेक्ट लाइन पे आ, पॉइंट पे आ, क्या चाहिए, काय पाहिजे ते बोल. हाँ, क्योंकि लव इनका विद एजेंडा होता है, बट गॉड्स लव इज ऑलवेज विदाउट एजेंडा. आमेन. पण देवाचं प्रेम कधी पण स्वार्थ विरहित आहे. इफ ही लव्स यू, ही लव्स यू. आमेन. जर तो तुमच्यावर प्रेम करतो ना तर तो करणारच. बिकॉज हिज लव इज विदाउट एजेंडा. आमेन. का? कारण त्याचं प्रेम स्वार्थ विरहित आहे. जी, अभी गुड फ्राइडे आने वाला, ईस्टर, क्या है? दिस इज ऑल विदाउट एजेंडा. क्या किया हमने जिसके लिए परमेश्वर को मरना पड़ रहा है? हालेलुया. उत्तम शुक्रवार येत आहे, ईस्टर येत आहे. काय आहे ते, काय दाखवत आहे? त्याने जे केलं बिना स्वार्थाचं केलेलं आहे. ओके, तो प्रभु बोल रहा है, बेटा मैं तेरे लिए नहीं कर रहा हूँ, मैं मेरे लिए कर रहा हूँ. ओके, नेक्स्ट 33rd वर्स में लिखा है, thus says the Lord, on the day that I cleanse you,
I will also enable you to dwell in the cities. Amen. आणि प्रभु परमेश्वर असं म्हणतो, मी तुमचे सर्व अधर्म धुवून तुम्हाला स्वच्छ करीन, तेव्हा नगरे वसतील व पीडित जागा बांधण्यात येतील, असे मी करीन. Amen. हालेलुया. 34 वचन. पीडित जागा बांधण्यात येतील. हालेलुया. हालेलुया. So तैयार हो जाओ, ये सब चीज प्रभु उसके चर्च के लिए करने वाला है. The desolate land shall be tilled instead of lying desolate in the sight of all who pass by. आल्या गेल्यास वैरान दिसणाऱ्या प्रदेश नांगरण्यात येतील. आता इधर प्रदेश म्हणून प्रदेश बघू नका. बहुत लोगों का लाइफ वैरान झालेला है, वीरान हो गया, डेसोलेट है ना. बहुत सारे लोगों का जीवन कुछ नहीं है. क्या आने आजू बाजू जाने वाले लोग कभी तुमको देखेंगे भी नहीं. क्या करने का ना, कोई पूछता नहीं ना किसी को. ओसाड पडलेला आहे, कोणी विचारत नाहीये तुम्हाला. कोणी जाऊन कुणाला विचारतो का की तो एवढा उन्हाचं का बसलेला आहे, कोणी नाही विचारत. उसका लाइफ ऐसी ही है. लेकिन परमेश्वर क्या करता है, देखो 35 वर्स में. सो दे विल से, जब परमेश्वर ऐसे वीरान पड़े हुए लोगों के जीवन में आता है तो कुछ तो होता है. हालेलुया. हालेलुया. हम लोग भी ऐसे ही वीरान थे. कोणी विचारत नव्हतं, कोणाला काही घेणं नव्हतं, कौन आशीष आणि कौन शिल्पा, वीरान. लेकिन जब यीशु आया तो क्या हुआ मालूम, देखो 35वें वचन में. They will say, this land was desolate, but now has become like the Garden of Eden. आमेन. ही जागा, ही भूमी तर विरान पडलेली होती, तिला कोणी ओसाड पडलेली होती, कोणी विचारत नव्हतं. पण आता हीच ती जागा आहे का जी एदेन बागेसारखी झालेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोग आके बोलेंगे, अरे ये वही जगह है ना जिसको कोई पूछता नहीं था. अरे ये वही जगह है ना, ये वही व्यक्ति है ना, ये कभी किसी को मालूम भी नहीं था कौन है. लेकिन आज ये बाग के जैसा नहीं बना है, एदेन बाग के जैसा बना है. Because it is the Lord who will make your wasteland into the Garden of Eden. Amen. कारण तो देव आहे, त्या ओसाड पडलेल्या भूमीला बागेसारखं, बाग पण नाही, एदेन बागेसारखं बनवेल. Hallelujah. So celebrate that God is turning you into a garden. Amen. चला तो उत्साह करूया, का कारण देव तुम्हाला बाग बनवत आहे म्हणून. और सिर्फ बाग नहीं, एडन गार्डन. Amen. एदेन बाग बनवत आहे. एडन गार्डन में क्या था मालूम आपको, हर चीज थी. Amen. कुछ कमी नहीं था एडन गार्डन में. हालेलुया. फल फूल पेड़ प्राणी जानवर और सबसे महत्व का परमेश्वर उस गार्डन में था. Amen. So your life also God will turn into the Garden of Eden. हालेलुया. मग तुमचं पण जीवन परमेश्वर त्या एदेन बागेसारखं करेल. And the wasted, desolate and ruined cities are now fortified. लोग क्या बोलेंगे, अरे ये wasted जगह they have become fortified and inhabited. आमेन. आणि ही ओसाड पडलेली जागा आज ही तटबंदी कशी झालेली आहे. वाह. लोग बोलेंगे तुम्हारे बारे में, Amen. की बाप रे हे काय झालं आणि कसं काय झालं. This is what God will do. आमेन. हेच परमेश्वर करेल. फिर बाद में लिखा है कि राष्ट्र भी आके बात करेंगे and then I the Lord have spoken it and I will do it. Amen. आणि मी जो परमेश्वर, मी हे बोललेलं आहे आणि मीच ते करणार आहे. मैं बाद में घर जाके तुम 36 चैप्टर पढ़ लेना, लेकिन मैं नेक्स्ट वीक के लिए ओपनिंग कर रहा हूँ. 37 चैप्टर वर्स 1 says. आणि मग 37 वचन मी पुढच्या आठवड्यासाठी हे उडून ठेवत आहे. पहिलं वचन म्हणत आहे, परमेश्वराचा The hand of the Lord came upon me and brought me out in the spirit of the Lord. Amen. परमेश्वराचा वरद हस्त माझ्यावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले. ये होने वाला है. Hallelujah. Hallelujah. Get ready for the hand of the Lord to come upon you. Amen. And lift you up in the spirit. Amen. चला तयार व्हा की देवाचा हात तुमच्यावर येईल आणि त्याच्या आत्म्याद्वारे तो तुम्हाला पुढे पुढे घेऊन जाईल. This is spiritual and supernatural. Amen. हे आत्मिक आहे आणि हे अलौकिक आहे. Okay, दिमाग से नहीं समझेगा आपको. Amen. परमेश्वर का जब हाथ आता है ना, वो आपको ऊपर लेके जाता है. Amen. Amen. हाँ, जैसे मुंबई का लोकल ट्रेन. मैं कुछ नहीं करता था, मैं असंच उभं राहायचो. मग लोक असे तकलं बाहेर है ना तुषार. हाँ, मैं किया है मुंबई लोकल. ओके, मैं त्या दिवशी मुंबईत गेलतो ना मी शिल्पाला म्हटलं, अरे तुला माहिती आहे का शिल्पा, मी मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास केलेला जॉबसाठी. हाँ, धक्के खा के पसीना ना, हर एक दूसरे का पसीना उधर रहता है. तिथं तुम्ही करू शकत नाही.
आणि जेव्हा माझे लेकरं जर इथं थोडंसं कुठं काही गटारीचा वास आला तर डॅडी खिडकी बंद करा. म्हटलं चल मुंबईत तुला नेतो. तिथं तुम्ही खिडकी उघडा म्हणताल सगळीकडेच तिथे, कारण ते कोस्टल एरिया आहे. ओके, तर तुम ये नहीं बोलते इधर बात होता कंटिन्यूसली स्मेल. सो ट्रेन में भी सब स्मेल रहता, बोम्बिल, मासा, भाजी पाला सगळं स्मेल असतं. तो उधर कुछ नखरे करके चलता नहीं है. हाँ, तो शर्ट बीट पहन के बस ना धक्के. तो उधर कैसा रहता है, भीड़ इतनी होती कि तुमको कुछ नहीं करने का बाहर जाने के लिए, भीड़ तुमको बाहर लेके जाएगी. ऐसे ही परमेश्वर का हाथ करेगा आपको, परमेश्वर का हात आपको ऊपर लेके जाएगा. तर मी शिल्पा तेच म्हणत होतो, म्हटलं एक टाइम होता की मी रोड क्रॉस करताना टॅक्सीजला घाबरायचो. टॅक्सी उधर एकदम फास्ट जाते हैं, लेकिन मेरे को ये नहीं पता था कि एक टाइम आएगा कि मुंबई की रोड पे मैं मेरी खुद की गाड़ी लेके आऊंगा. प्रेज द लॉर्ड. मी प्रभूला खूप धन्यवाद दिलं. म्हटलं मी कधी स्वप्नात पण विचार केला नाही की मी या महानगरात वगैरे वगैरे, ओके, यहाँ पे मैं खुद बस से जा रहा हूँ, ट्रेन से जा रहा हूँ. ओके, टैक्सी तर लांबची गोष्ट, तेवढा पैसा कौन खर्च करणार है. कभी मैं जाऊंगा नहीं. लेकिन उस दिन हम लोग मुंबई में घूम रहे थे गाड़ी में, तर म्हटलं प्रभू धन्यवाद, हा तुझा आशीर्वाद आहे. आज तुझ्या आशीर्वादामुळे आम्ही आमची स्वतःची गाडी घेऊन या मुंबई शहरामध्ये आलेलो आहोत. एक जस्ट तुम्हाला साक्ष सांगण्यासाठी सांगत आहे. बट एनीवेज गेट रेडी चर्च, लेट मी प्रे फॉर यू that the hand of God will lead you. Amen. चला मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या की देवाचा हात तुम्हाला पुढे घेऊन चालेल. Last Sunday I prophesied that God said that there are shifts happening in the spiritual realm in lot of people's lives. Amen. मी मागच्या रविवारी अशी भविष्यवाणी केली की बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये घडामोडी शिफ्ट चालत आहेत. ओके, शिफ्ट म्हणजे काय, डोळे उघडायचे. मी सांगतो, शिफ्ट म्हणजे आदला बदली किंवा काही पण. हे इथं आहे ना, परमेश्वर याला काढून इधर ठेवा. Amen. ओके, परमेश्वर बोलेगा ये इधर नहीं चाहिए, इधर चेंजेस स्टार्ट हो जाएंगे. हालेलुया. आमेन. ओके, परमेश्वर बोलेगा इसको क्यों ढक के रखा है, ढक कर निकाल. कुछ भी हो सकता है. शिफ्ट्स. परमेश्वर बोलेगा ये इधर नहीं चाहिए, ओके, ये इधर चाहिए. शिफ्ट्स. आमेन. बदल. और मैं देख रहा हूँ वो स्टार्ट हो गया बहुत लोगों. आमेन. आमेन. कुछ चीजें फंस गई है, ओके, अटक गई है, वो निकल नहीं पा रही है. परमेश्वर शिफ्ट करेगा. कैसे? परमेश्वर उस चीज को हटाएगा और उसको अपनी सही जगह पे लाके रखेगा. तर देवाने हे सुरू केलेलं आहे. आता हे वाढत जाणार आहे. जो मैं बोल रहा हूँ उसमें आ जाओ. ओके, जब परमेश्वर का सेवक बोलता है, ओके, तो वो परमेश्वर करता है. तो आपके लाइफ में प्रभु का हात आएगा. सिरियसली प्रभूच्या हाताला काम करू द्या आणि परमेश्वराचा हात तुम्हाला उचलून घेईल. जिथे त्याला न्यायचं नेऊ द्या. ओके, तुम्हाला देव वरच्या गोष्टींसाठी बोलवत आहे, खालच्या नाही. ओके, हम लोग चिकन्स नहीं है नीचे रहने के लिए. वी आर ईगल्स टू ऑलवेज सोअर ग्रेट हाइट्स. आमेन. आपण कोंबड्या नाही आहेत खाली राहण्यासाठी, आपण गरुड आहोत जे वर वर उंच भराऱ्या घेतात. यू आर कनेक्टेड टू द सोर्स ऑफ लाईफ व्हिच इज गिव्हिंग लाईफ टू एव्हरीवन. आमेन. तुम्ही त्या जीवनाच्या उगमाबरोबर जुडलेले व्यक्ती आहात जे सर्वांना तोच जीवन देतात. मेरा बाप कैसे है मालूम आपको? वो दुष्ट को भी धूप देता है, अच्छे आदमी को भी धूप देता है. आमेन. मेरा बाप कैसे है मालूम? वो दुष्ट पे भी बारिश डालता है, अच्छे आदमी पे भी बारिश डालता है. उदार है मेरा पिता. वो ये नहीं बोलता कि पापी लोग के ऊपर बारिश नहीं डालने का, धूप नहीं डालने का, ऑक्सीजन नहीं देने का दुष्ट लोगों को. परमेश्वर म्हणता है घेऊ दे ऑक्सिजन, घेऊ दे पाऊस, घेऊ दे ऊन. जे मी माझ्या लेकरांना देतो त्यांना पण मी देईल. पण एवढंच आहे की त्यांना अजून कळालं नाही की मी त्यांचा बाप आहे. ओके, चला डोळे बंद करूया. प्रभु तेरा वचन मैं यीशु के लहू से सील कर रहा हूं और मैं मांग रहा हूं जैसे आज उन्होंने वचन के द्वारा प्रोफेसी के बीज को लिया है प्रभु, होने दे प्रभु उनके लाइफ में मल्टीप्लिकेशन. होने दे परमेश्वर, तेरा हाथ उनके लाइफ में, वो हात उन्हें उठाकर ले चले. पुढे घेऊन जाऊ दे देवा, पुढे घेऊन जा देवा. तुझ्या लेकरांना वर आणि पुढे घेऊन जा. जसं योहानाला तू म्हटला वर ये, वर ये, तसं या लेकरांना आम्हाला, आमच्या मंडळीला बाप्पा वर उचल प्रभु. प्रभु मैं प्रार्थना कर रहा हूँ कि आने वाले जो दिनों में प्रभु लोगों की जो सूखी हड्डियां है प्रभु, उस पे मांस चढ़े यीशु के नाम से. आज तक जो भी आपकी लाइफ में सूखा रूखा सूखा पड़ा है, जे पण ड्राई बोन्स होते, वी आर टॉकिंग टू दोस ड्राई बोन्स, लिव अप, कम बैक टू लाइफ इन जीसस नेम. त्या सुकलेल्या हाडांना मी बोलतो आताच जीवनात या आणि प्रगट व्हा प्रभु येशूच्या नावात. वो शायद आपका तबीयत होगा या आपका पैसा होगा या आपके बच्चे होंगे, मैरिज होगा, घर होगा, बिजनेस होगा, वो सूखा पड़ा है. एकदम ओसाड दिसत आहे मला. ओके, जिथे तुम्हाला काहीच मिळत नाही, आनंद नाही, कळत नाही काय. रिसीव द हँड ऑफ द लॉर्ड. आमेन. आता
प्रभू येशूच्या And नावात. by his prophecy, let your dry bones live in the name of Jesus. Amen. आणि त्याने दिलेल्या भविष्यवाणीद्वारे तुमचे जे हाडं मेलेले आहेत त्यांना पुन्हा मी जीवनात उठवतो प्रभू येशूच्या नावात. Thank you, Jesus. Thank you, Lord. In Jesus' name we pray. Amen. प्रभू येशूच्या नावात मी प्रार्थना करीतो. आमेन.